श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवणार आहे स्वामीसाठी खिचडी भात बनवणार आहे। तर आता 2 वाजलेत आणि स्वामीला पण भूक लागली। सकाळचा नाश्ता झालाय आणि आता त्याला बनवायचं काहीतरी म्हटलं काय बनवूया, आज विचार केला काय बनवायचं म्हणून। फ्रीज ओपन केलं तर फ्रीजमध्ये 2-3 भाज्या होत्या। म्हटलं चला आज वेज भाज्यांचाच बनवूया म्हटलं खिचडी भात। मग मी म्हटलं विचार केला की तुमच्यासोबत मध्ये रेसिपी शेअर करूया। स्वामी आहे वॉकरमध्ये बघा। कुठे गेला हे स्वामी वॉकरमध्ये बसले। मम्मा आता खाऊ बनवणार आहे बाळासाठी। घेते हां। स्वामी झोपला होता तेव्हा सगळं मी आवरले माझं काम आणि त्याच्यासाठी बनवते खिचडी भात। चला बघूया आपण तर रेसिपी। स्वामी चल किचनमध्ये। हे गाजर आहे, हा वाटाणा आहे, थोडा फ्लावर होता तो फ्लावर पण घेतला आहे मी, हा टमाटर आहे, कोथिंबीर आणि हे लसूण चिरून घेतला आहे। कांदा नाही घालणार याच्यामध्ये। आणि हा भात आहे, हा माझा शेतातलाच तांदूळ आहे आणि थोडी मूग डाळ घेतले आणि तडका मारणार आहे मी घीचा तुपाचा। कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे तूप। तर मी टाकते जिरं, थोडं मोहरी, कढीपत्ता, ही एक मिरची टाकणार आहे कारण मी समजसाठी पण दोघांसाठी पण बनवते। एक मिरची टाकते त्याच्यामध्ये। ह्या सगळ्या भाज्या आता मी धुवून घेते पाण्यामधून 2 वेळा। छान असं धुवून घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये 2-3 वेळा। तुम्ही याच्यामध्ये बटाटा घालू शकता, बीट घालू शकता किंवा अजून कोणती भाजी तुमच्याकडे अवेलेबल आहे ती पण घालू शकता। माझ्याकडे तर ते नाही आहे त्यामुळे मी ते घालत नाही आहे। हळद, तर मी तांदूळ आणि मूग डाळ पण धुवून घेते 2 वेळा चांगली। धुवून घेतलेला आहे तांदूळ। भाज्या पण थोड्या वाफलेल्या आहेत। तांदूळ पण घातला याच्यामध्ये। आता चांगलं सगळं हलवून घेते। प्रॉपर व्हिडिओ घेता येत नाही कारण की स्वामी इकडे आहे खालती वॉकरमध्ये बसलंय, त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागते मला। त्यामध्ये घालते पाणी, 1 ग्लास पाणी घेतले मी। अंदाज घ्यायचा किती पाणी लागेल याचा। जास्त घट्ट नाही, आपल्याला जास्त शिजवायची आहे, पातळ अशी, त्यामुळे बाला चम्मचने खाता येईल अशी बनवायची आपल्याला। अजून थोडं पाणी लागेल, थोडं पाणी ऍड करते। बस पाणी बस झालं तर मीठ टाकते। मीठ टाकलं नव्हतं, बाळाला मीठ घालायचं नसतं 1 वर्षापर्यंत, पण ते खाणार नाही अळणी स्वामी माहिती आहे मला, थोडं टाकते। मी दोघांसाठी बनवले, स्वामी आणि समजसाठी, त्यामुळे मी थोडं टाकले त्याच्यामध्ये। आता लावूया कुकर आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या याच्या। कुकर लावले आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की बंद करायचं गॅस। हे बघा शिजलेला आहे चांगला। त्याला मॅश करायचं आणि द्यायचं बाळाला खायला। बघा छान असं मऊ झालंय, टेस्ट एकदम छान आहे। ह्यावर तुम्ही हवं तर तूप टाकू शकता। बघा स्वामी आला खायला भात, खायचं देते नाही छान मऊ असं खिचडी बनलेली छान। त्यातमध्ये गाजर आणि वाटाणा होता त्यामुळे खूप छान लागत होतं ते। मी पण टेस्ट केलं आणि मीठ पण बरोबर होतं, तिखट पण झालं नाही, काही नाही। समजनं मी खाल्लं, स्वामीने पण खाल्लं। स्वामीला मी असंच भरवते, कधी म्हणजे मिक्स डाळींचं बनवते, कधी मिक्स भाज्यांचं बनवते। मग त्यासोबत समत पण असतो, समत पण खातो आणि दोघांनी पण खाल्ले आणि आता दोघं पण झोपलेले आहेत। आता त्यांचं पण किचन सगळं आवरून झालं आहे। तुम्ही पण असंच बनवा आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करू मग तुमच्या बाळासाठी खातो की नाही ते, आणि मला नक्कीच कमेंट्स करा। खरंच खूप छान बनते हे। भात एकदम खूप मऊ मऊ होतो आणि खूप छान लागतं बाळांना।
आणि ते खूप आवडीने खातात. स्वामीला खूप आवडतंच. मी स्वामीला प्रत्येक रेसिपी करून घालते कारण तो खूप आवडीने खातो त्या प्रत्येक रेसिपी. त्यासाठी घालते. समत खात नव्हता, छोटा असताना समत काही खात नव्हता जास्त फारसा, पण स्वामी आता खातो, त्यासाठी बनवते. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा, लाईक करा. आणि तुम्हाला जर वाटलं तुम्ही यात तूप टाका. आणि जर वाटलं की तुमचा भात जास्त कच्चा आहे, एकदम मऊ झाला नाही, तर गॅस बंद करायचं, कुकर उतरायचं, थोडं पाणी टाकायचं आणि ते हलवायचं, पातळ होऊन जाईल, तो पण छान लागेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.